अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण भाजपाने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले होते। त्यामुळे त्यांना धमकावण्यासाठी तो उल्लेख केला होता। त्यामुळे भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असे आता लोकच म्हणू लागल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली आहे। एका बाजूला अबकी बार 400 पार की गॅरंटी दिली जात असतानाच त्यावेळेला विविध पक्षांचे नेते भाजपामध्ये घेतले जात आहेत, कारण त्यांना लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल खात्री वाटत नाही। त्या अस्वस्थतेतूनच असे करत असल्याची टीका पवार यांनी केली आहे। शेतीच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे धोरण धरसोड वृत्तीचे असल्याची टीका पवार यांनी केली आहे। ते म्हणालेत, कांद्यावरील निर्यात बंदी नुकतीच सरकारने उठवली। कांदा पिकवणारा शेतकरी हा लहान आणि जिरायती शेती करणारा आहे। त्याला 4 पैसे मिळवण्याची वेळ येते तेव्हा केंद्राने त्यावर बंदी घातली। इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केल्यावर त्याच्या उत्पादनावर निर्बंध घातले। सरकार दर 15 दिवसाला धोरण बदलत असल्याची टीका पवार यांनी केली आहे। मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार यांची धडपड असल्याची टीका भाजपचे नेते अमित शहा करतात, पण सुप्रिया लोकसभेत काम करते हे त्यांना कदाचित माहीत नसावे, असा टोला त्यांनी लगावलाय। बारामती मतदारसंघातून चर्चा काहीही असली तरी अजून विरोधकांनी कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही। ते करतील तेव्हा पाहू, असे सांगून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला अनुलेखाने मारले। आमचे प्रतिनिधी राम वारेंसह असलम कादरी, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।